सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी स्थानकावर मिळेल त्या जागी आता आंदोलक झोपून आहेत। आंदोलकांमुळे आता सीएसएमटी स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय झालेली पाहायला मिळते। गोंधळ घालणारे कुठल्या जिल्ह्यातले ते शोधून काढा असे आदेश आता जरांगे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। गोंधळ घालणाऱ्यांना धरून आपल्याकडे आणा। जरांगेंकडून कार्यकर्त्यांना सीएसएमटीला जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 2 ते 4 लोकांमुळे आंदोलन बदनाम होते असंही जरांगे यांनी म्हटलंय। सीएसएमटी स्थानकावरील आपण ही दृश्य पाहतोय। आंदोलकांची मोठी गर्दी, मिळेल त्या जागी ठिय्या मांडून आंदोलक पाहायला मिळतात, झोपून आहेत। टीएसटीचे पोरं शांत बसा म्हणून सांगितलं। दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो, त्यांना म्हणा शांत बसा। तुमच्या गाड्या मैदानावर लिहून लावा। गरिबाच्या पोरांनी मैदानावर लावल्यात। तुला जर माझं असेल तर तू गावाकडे जा आणि धिंगाणा कर। मराठीचं वाटोळं करू नको। तुमच्या कोणी ओळखीचं असल्या त्यांना मराठीत एकदा जाऊन सांगा। इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो, ही काही पैदास गोंधळ घालणारी यांना मराठी मोठे वाटत नाहीत। तुम्ही गोंधळ कधी घालाव? सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर। मी जागेवर ठाण आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।